अगं गंगा, पाणी भरा एकटी झाल्या. आई कुठं आहे त्या आल्या नाही तुझ्यासोबत? दे इकडे कळशी, मी एक घेतो. नको नको सर, कशाला, मी घेते की. अगं गंगा, असू दे, दे इकडे, मी घेतो. त्यामुळं तुला पण पटपट चालता येईल ना. अहो सर, काय नाही, ही रोजच काम आहे बघा, त्यामुळे काय सुद्धा वाटत नाही. बरं असू दे, दे कळशी माझ्याकडे. ती पण कळशी दे माझ्याकडे. आणि चल. गंगा, थांब जरा, मला काहीतरी बोलायचं आहे तुला. बोला की सर, काय बोलायचंय? काय बोलणार, आणि बोलून बोलून तुझ्यासोबत काय बोलणार? मला काय कळलं नाही हो सर. कसं कळणार? जेव्हा तुझ्या हाताच्या बाहेर जाईल ना, तुला हमखास कळल. हाताच्या बाहेर? आणि असं पण शेवटी मी काय बोलू शकतो? आयुष्य तुझं आहे ना. आणि हो, मला कुणी अधिकार दिलाय तुझ्या आयुष्यामध्ये लुडबुड करायला? अहो सर, पण नक्की काय झालंय? असं का बोलायला लागलाय तुम्ही? तुम्हाला कुणी माझ्याबद्दल काय सांगितलंय का? कोण कशाला काय म्हणतंय? मग असं विचारत पडल्यागत का बोलताय सर? हो, तू बरोबरच बोलली, मी विचारात पडलोय. कसल्या विचारात सर? आणि काय बोलताय? काय बोलताय? तू तर मला त्या विचारात पडले. मी तुम्हाला विचारत पडले? मी? हे बघा सर, जे काय असेल ना ते तुम्ही स्पष्टच बोला. काय ग गंगा, ज्या मुलानं तुझा रस्ता अडवला, तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तो मुलगा तुझ्या समोर होता, तरी तू काय बोलली नाहीस? किंवा तू तुझ्या वडिलाला सांगायचा प्रयत्न सुद्धा केला नाहीस? अहो सर, कसं सांगणार? कसं सांगणार? अगं पण तू हातातनं वेळ गेल्यावरती बोलणार आहेस का? कसं समजत नाही तुला? अहो सर, मी नाही सांगू शकत. का सांगू शकत नाही? सर, तो मुलगा किती जरी वाईट असला ना, तर त्याचे वडील तसे नाहीत. अहो, त्याचे वडील तर देव माणूस आहेत. आणि मला असं वाटतंय, त्याच्या एका चुकीमुळं त्यांची मान खाली जायला नको. आणि तुला त्रास होतो त्याचं काय ग? सर, मला माहितीये तो मला त्रास देतोय, पण ह्या गोष्टी कधी ना कधी तरी थांबतीलच ना. हा तुझा भ्रम आहे. अहो सर, पण मी काय करू? त्याच्या एका चुकीमुळं मी दुसऱ्याला दोष नाही देऊ शकत. मग मी बोलून बघू का त्या गाढवाशी? हे बघा सर, तुम्ही त्याला अजिबात काय बोलू नका आणि आम्हाला त्रास पण देऊ नका. हो, आता माझा त्रास होतोय काय? बर ठीक आहे, आजपासून माझा त्रास होणार नाही तुला. तुला जी पटतंय ना ती तू कर, मला ह्या विषयावरती बोलायचंच नाही. चल. अहो सर, सर गेलं. माझं काय चुकलं का? काय समजना झाले, काय बोलली? पाणी कुठवर पोचलंय जरा बघूया तरी. बऱ्यापैकी आहे. इथंच बसली वय? तुझं काय डोकं बिकं फिरलं का काय? हा, अगं ती दारं फुटून पाणी दुसरीकडे चाललंय की. हा, अशी काय येड्यागत करायला लागली? अरे देवा, अहो ध्यानच नाही माझं. सकाळपासून डोकं फिरून गेलंय माझं. का? डोक्याला काय झालं तुझ्या? अगं जरा ध्यान ठेवून काम करत जा, म्हणजे डोक्यात राहील जरा. कळलं का? अशी बुद्धी भ्रष्ट झाल्यात करू नको. बरं असू द्या, तुम्ही नका कालवा करू. अगं जर वेळेची बॉम्ब आहे तुझी. असलं कुठं असतंय वे तेव्हा? एक काम सुद्धा तुला नीट करता येत नाही. सगळं करायचं मीच. कुठल्याही विचारात बसली काय माहिती. अहो ते सगळं जाऊ द्या, अगोदर तुम्ही इकडे या. अहो मी काय म्हणते? काय म्हणते? बोल पटकन. मला मोटर बंद करायला जायचं आहे. तुझे काय किरकिर आहे काय? मला नाही टाइम. सांग लवकर. पहिली तुम्ही मोटर बंद करून या. जावा जावा, अगोदर जावा. बघ ती फुटलेला दार जरा तू मोद बस. अगं काय तुम्ही परपंच करताय आणि काय काम करताय? असं कुठं असतंय वे? जावा हो जावा, मोटर बंद करून या. बर बर, येतो येतो. ती माझा बूट तेवढा चिखलानं भरलाय का नाही, तेवढा जरा पाण्यातनं खंगळून काढ.
होय. काढशील का होय होय तेवढं जर काम कर सदून. करते. विहिरीत तर पाणी भरपूर दिसतंय, सोडायची काही गरजच नाही, गच पाणी आहे अजून. झाला एकदाची लसूण पाणी पाजून झाला. आता उद्या तासभर मकत पाणी सोडलं की आठवड्याभर टेन्शनच गेलं. बघू आता. ए काही एक बाय आहे, ये इकडे. ए आली की जरा सुद्धा या माणसाला दम नाही. जरा हलके पटापटा. अगं अंगात जरा सुद्धा हलकपणा नाही, ये लवकर. दिसतंय ना व, हात चालू आहे ती, बंद नाही ती. नाही म्हणजे मी बोललेलं तोंड दिसतंय माझं, आहे ना? का तर मी बोलतो या काम काय कुठलं सवन होतंय का? कुठलंही होत नाही. आता आवरा की का बोलतच बसताय. पोरगी आली बघा तिकडं. तिला तर काय घरात बसवाय नको, जायला तिकडं माग माग. माय बापू झालं का नाही पाणी पाजून? होय झालं की. आता तुला घरात बरं काय बसा येतं का नाही सांग बरं? हा अभ्यास काय आहे ना का? बघल तर आपलं मागच याच आमच्या. अहो बापू आत्ताच कॉलेजवरनं आली या आणि घराला एकतर कुलूप आहे हा, आणि दार कसं उघडणार? आणि किल्ली तुमच्याकडे आहे. आत्ताच्या आईला चावी माया संगच आली की ग, मग इकडेच काय गरज होती? मग तिथनं फोन बिन करायचा ना मला. फोन करायला शेजारी पाजारी आपल्या कोण आहे का? ती एकटी म्हातारी दिवसा आणि तिच्याकडं काय फोन बिन आहे का? कुणाच्या फोनवरनं करणार मी फोन? काय या पुरेला बोलावं, काय डोकं चालत नाही बाबा. आप तुम्हाला कळलं पाहिजे ना, तुम्हाला सूद नसते, तुमचं डोकं भानावर नसतं या. ए तू ग बस गंगे. तर बघ ही चावी घे आणि दोघे घरी जावा. मी तू लोक मागणं वैरणीचा बिंडा घेऊन गाडीहून हा जावा. गंगे थांब. गंगे तू काय लपवतीस का आमच्यापासनं? कोण? मी? हो तूच काय लपवतीस का आमच्यापासनं? अगं माय, मी कशाला काय लपवत ग? गंगा खरं खरं सांग, तू काय लपवतेस? काय गोष्टी माझ्या कानावर आल्या त्या, खरं खरं सांग. अगं माय, तुला काय झालंय? कुणी काही सांगितलंय का तुला माझ्याबद्दल? कुणाच्या भीतीपोटी तर तू लपून ठेवत नाहीस ना आमच्यापासनं? काय ग? ए काय झालं ग? अहो सकाळी सर म्हणत होतं गंगा कुणाच्या तरी भीतीपोटी काहीतरी लपवत्या. काय सर? हो सरच सांगत होती तू काय ते लपवतीस आमच्यापासनं. त्यामुळे तू आता खरं खरं सांग, काय लपवतीस? होय ग पोरे, खरं सांग की काय लपवतीस? हाय बापू, अहो मी काय सुद्धा लपवत नाही. ती सर तुम्हाला उगाच काय बी सांगत बसते ती बघा. मी कशाला काय लपवू? उगाच कोण बी काय बी सांगते, याड लागले मी त्यांना. बापू माय, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? अहो मी कशाला तुमच्यापासून काय लपवीन? अगं पोरे, तेवढा विश्वास आहे ग? ए बायानू, बाद झालं तुमचं ते गारान. काहीतरी डोक्याला ताप वाढवून बसते त्या. जावा घरी, चला मी आलो. गंगा, आई मी डोक्याला कोथिंबीर लागत. तोडून आणते. काय झालं असेल? कुणी काय सांगितले मायला? काय समजायलाच मार्ग नाही. अशी का माय बोलायला लागल्या? नेमकं कोण काय बोललं या? कोण बोललंय ते कळलंच पाहिजे.